लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अवकाळी पावसाने 3 एकरमधील कांदा पिकाचे नुकसान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांची भेट। बातमी येते लातूर येथून। लातूरच्या शिरूर अनंतपाळ शहरातील प्रगतशील शेतकरी राजकुमार उर्फ शिवकंठ शिवणे यांनी 3 एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली होती। परंतु मागील 3-4 दिवसांपासून शिरूर अनंतपाळ शहरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला। त्यामुळे हातातोंडाशी आलेले कांद्याचे पीक वाहून जाऊन शेतकरी राजकुमार उर्फ शिवकंठ शिवणे यांचे 4 ते 5 लाख रुपयाचे नुकसान झाले। या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी शेतात येऊन केली व तात्काळ प्रशासनाने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हांद्राळे, शेतकरी राजकुमार उर्फ शिवकंठ शिवणे, निळकंठ शिवणे, धनाजी गुजे उपस्थित होते। बघा, शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये शिवणे राजकुमार शिवणे यांच्या शेतात मी आता आलेलो आहे। हे 3 दिवसापासून जे आपला लातूर जिल्ह्यावर पावसाचा कहर होत आहे, या अवकाळी पाऊस त्याचे परिणाम काय झालेत बघा। यांनी नाशिकहून रोपा आणून या ठिकाणी कांदा लावलेला आहे आणि आता 20 ते 25 तारखेच्या मेच्या दरम्यान हा कांदा निघणार होता। त्या बिचाऱ्या शेतकऱ्याचं एवढं शेतात पाणी पडलं की सगळा कांदा वाहून गेला आहे। सगळं त्याचा बिचाऱ्याचं जवळपास 4-5 लाखाच्या आसपास नुकसान झालेलं आहे। तर या निमित्तानं माझी लातूर जिल्ह्यातल्या प्रशासनाला विनंती आहे, संबंधित तालुक्यातल्या तहसीलदार असतील आणि बाकीच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की तात्काळ या शेतकऱ्याच्या शेताचा पंचनामा करावा आणि त्यांना तात्काळ या ठिकाणी नुकसान भरपाई मिळून द्यावी, ही माझी त्यांना विनंती आहे। गेल्या 3 दिवसापासून शिरूर शहरात अवकाळी पावसाने प्रचंड मोठा कहर केला असून याचा फटका शिरूर शहरातील व तालुक्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्याला बसला आहे। त्यात प्रामुख्याने कांदा असेल, फूल असतील, मिरची असेल, टमाटे असेल, या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे, कोथिंबीर असेल, या सर्व पिकाचं नुकसान आज झालेलं आहे। आज आपण पाहू शकतात की राजकुमार शिवणे हे शहरातील प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांचा किमान 2.5 ते 3 एकर कांदा या ठिकाणी लावलेला होता, पण तो निघायच्या पुढे मोठा झालेला कांदा या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। मी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी व शिरूरचे तहसीलदार यांना विनंती करतो की आपण कुठल्याही शासनाच्या नियमाचं किंवा आदेशाची वाट न पाहता ह्या शेतकऱ्यावर जो आसमानी संकट कोसळलेलं आहे याचे तात्काळ पंचनामे करून आपण त्यांना मोबदला मिळवून द्यावा अशी विनंती करतो। जर भविष्य काळात या सर्व शेतकऱ्याचे पंचनामे जर नाही झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी सामूहिकरित्या शेतकऱ्याच्या बाजूने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, अशी सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल, एवढीच मी या निमित्तानं विनंती करतो। आज आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा येऊन शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वस्तूची पाहणी, या ठिकाणी शेतकऱ्याची पाहणी केलेली आहे। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही संबंधित जिल्ह्यातील आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे। या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो। धन्यवाद। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.